हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आपण ज्या सगळ्या क्षणांची वाट पाहत होतो ते सगळे क्षण आज आले आहेत. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर शेवटी कान्हाला प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर्स सापडले आहेत. कुल्फीने कान्हाला हे प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाकले. कान्हा भलताच खुश झाला आणि सखीला जाऊन त्याने हे पेपर दाखवले. पण तोपर्यंत सखीच्या हातात कान्हाने त्याच्या सॉक्समध्ये लपवलेली तेजस्विनीची अंगठी सापडली आणि सखीला हे सुद्धा समजलं, ही तर माझ्या आईची अंगठी आहे. मग सखीने कान्हाला जाब विचारला, तू माझ्याशी हा कोणता लपंडाव खेळतोय? माझ्या आईची अंगठी तुझ्याकडे कशी? मग आता कान्हा सखीला काय उत्तर देणार? तो तेजस्विनी आणि सखीची भेट घालून देईल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा तेजस्विनीला विचारतो, आपल्या दोघांमध्ये जो लपंडाव सुरू आहे तो तिसऱ्या कोणाला तर समजलेला नाहीये ना? हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो आणि तेजस्विनीला आठवतं की आजच तिने हे सगळं सत्य, हा सगळा लपंडाव दाभाडे मावशीला सांगितलाय. परंतु जर कान्हाला हे सांगितलं तर कान्हा माझ्यावर खूप चिडेल असा विचार करून तेजस्विनी त्याला खोटं सांगते. नाही नाही, मी कोणालाच नाही सांगितलंय, हा लपंडाव फक्त आपल्या दोघांमध्येच आहे. हे ऐकून कान्हाचा जीव भांड्यात पडतो आणि कान्हा म्हणतो, थँक गॉड, चला येतो मी, असं म्हणून कान्हा रूममधून निघून जातो. आणि तेजस्विनी खूप दुःखी होते आणि विचार करते, शेवटी मनस्विनीसारखं बनता बनता, तिची ॲक्टिंग करता करता मी मनस्विनीसारखी बनलेच. मी किती सफाईदारपणे आज खोटं बोलले, कान्हाशी खोटं बोलले. मला खरंच खूप वाईट वाटतंय. आणि तेजस्विनी लगेच साईबाबांसमोर हात जोडते, साईबाबांची माफी मागते. साईबाबा मला माफ करा, मी खोटं बोलले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तेजस्विनी खूप दुःखी होते, रडू लागते आणि म्हणते, साईबाबा आता मला हे सहन होत नाहीये, लवकरात लवकर हा लपंडाव संपू द्या, प्रॉपर्टीचे खरे पेपर सापडू द्या, म्हणजे मला सखीला सगळं सत्य सांगता येईल की मी मनस्विनी नाहीये, तिची खरी आई आहे. आता मला हे सहन होत नाहीये, मला सखीशी वाईट वागणं, कान्हाशी खोटं बोलणं हे सगळं नाही करायचंय. बाबा काहीतरी चमत्कार करा, या सगळ्या लपंडावातून मला सोडवा, असं तेजस्विनी म्हणते. आणि इकडे सखी कान्हाला शोधत शोधत मनस्विनीच्या रूमजवळ येत असते. तेवढ्यात कान्हा हा रूममधून बाहेर पडतो. सखी त्याला पाहते आणि विचारते, कान्हा तू येथे काय करतोय? एवढ्या रात्री तू मनस्विनीच्या रूममध्ये गेला होतास का? तर कान्हा लगेच विषय बदलतो आणि म्हणतो, एकदम बरोबर ओळखलं तुम्ही. आता माझी बायको काय मला जवळ घेत नाही, इतकं छान पावसाळी रोमॅन्टिक वातावरण आहे, मग मी तरी काय करणार? मी इथे मस्त पॅसेजमध्ये गाणी ऐकत बसलो होतो, मला झोपच येत नव्हती. आणि मग सखीला हे खरं खरं वाटतं आणि सखी म्हणते, एक नंबरचा नौटंकी तू, काय तर म्हणे बायकोने मला जवळ नाही घेतलं आणि गाणे ऐकत बसलो, रोमॅन्टिक गाणी. अरे तुला सांगितलंय ना, मी वेळ आल्यावर तुला नक्की जवळ घेईल, पण आत्ता सध्या नाही. आणि त्याच वेळेस जोराची वीज कडाडते. सखी घाबरून कान्हाला घट्ट मिठी मारते. कान्हा सुद्धा या संधीचा फायदा उचलतो आणि सखीला कडाडून मिठी मारतो. आणि मग सखी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण कान्हा काही आपली वज्रमूठ सोडत नाही. आणि मग सखी कशी बशी त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवते आणि विचारते, काय करतोयस तू हे? तर कान्हा म्हणतो, तुम्हीच तर म्हणाला की योग्य वेळ आल्यावर मी तुला जवळ घेईन. मला असं वाटलं योग्य वेळ आली म्हणून तुम्ही मला जवळ घेतलं, म्हणून मी पण तुम्हाला जवळ घेतलं. सखी म्हणते, नौटंकी कुठला, ही योग्य वेळ नव्हती, मला भीती वाटली म्हणून मी तुला मिठी मारली, तुला जवळ घेतलं. योग्य वेळ काय अजून आलेली नाहीये. मला आहे ना अशी वीज कडाडली, ढगांचा गडगडाट झाला की भीती वाटते रात्रीच्या वेळेस. कान्हा म्हणतो, हो का, असं आहे. मला असं वाटलं योग्य वेळ आली म्हणून तुम्ही मला जवळ घेतलं, म्हणून मी पण तुम्हाला जवळ घेतलं. सखी म्हणते, नको नाटकं करूस, तुला सगळं माहिती आहे, मला कळत आहे तू काय करण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज कडाडते आणि कान्हा हा जाणून बुजून सखीला घट्ट मिठी मारतो. सखीला समजतं हा नाटक करतोय. सखी त्याच्यापासून दूर होते आणि विचारते, काय करतोयस तू हे? कान्हा म्हणतो, ते तुम्ही म्हणाला ना की वीज कडाडल्यावर भीती वाटते, आता वीज कडाडली तर मला भीती वाटली म्हणून मी तुम्हाला मिठी मारली. हे तुमचं बरं आहे, म्हणजे मला भीती वाटली तर मी चान्स मारतोय आणि तुम्हाला भीती वाटली तर तुम्हाला खरंच भीती वाटली, हो की नाही?
सखी म्हणते, बस झालं बस झालं, चल आता, नाहीतर रात्रभर आपण हेच करत राहू. येथे बाहेर उभा होतो आपण, कुणी पाहिल याचा तरी विचार कर. आणि सखी ही रूममध्ये जाणार इतक्यात कार्पेटमध्ये तिचा पाय अडकतो आणि सखी खाली पडणार. तर कान्हा तिला पकडतो आणि विचारतो, काय करताय तुम्ही? आणि मग चक्क कान्हा सखीला हातात उचलून घेतो. सखी विचारते, तू हे काय करतोयस? कान्हा म्हणतो, तुम्ही सिरियल्स पाहता ना, सिरियलमध्ये अशी संधी मिळाल्यावर हिरो सोडतो का? नाही ना. मग मी तरी कशी सोडणार? आता तुमच्या पायाला लागलंय, अडखलाय, मग तुम्हाला मी उचलून घेणारच. असं म्हणून कान्हा हा सखीला लहान मुलीसारखं झू झू बाबा झोपा असं असं करतो आणि मग मस्तपैकी सखीला उचलून आपल्या रूमकडे नेत असतो. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं सुंदर शीर्षक गीत सुरू असतं आणि कान्हा सखी एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. कान्हा सखीला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जात असतो. दोघे खूप खुश असतात. कान्हा आणि सखी रूममध्ये पोहोचतात. कान्हा सखीला बेडवर ठेवतो आणि मग सखीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. सखीला समजतं की कान्हा रंगात आलाय, पण सखीला एवढ्या लवकर रंगात यायचं नाहीये. त्यामुळे सखी ही लगेच कूस बदलते, बेडच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि या दोघांमध्ये मोरपंख ठेवते. कान्हा विचारतो, आता हे काय? सखी म्हणते, आपल्यामध्ये हा मोरपंख असेल, कारण अजून वेळ आलेली नाहीये, त्यामुळे मी तुला जवळ काही घेणार नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, पण मी ना खूप एक्सायटेड आहे, त्यामुळे मला रात्रभर झोप येणार नाहीये. सखी विचारते, का? असं काय झालं एक्सायटेड व्हायला? कान्हा सांगतो, उद्या तुम्ही मनस्विनीबरोबर एक खेळ खेळणार आहे ना, कोणता खेळ खेळणार आहे सांगा बरं मला, मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे. तर सखी त्याला सांगते, नाही, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे, तुला सुद्धा उद्या सकाळीच कळेल. असं म्हणून सखी मस्त झोपून जाते. कान्हाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि कान्हा विचार करतो, सखी उद्या कोणता खेळ खेळणार आहे देवालाच माहीत. मला तर खूप भीती वाटते. तेजस्विनी मॅडम, उद्या तुमची वाट लागते की वाट मोकळी होते काय माहीत. असा विचार करत कान्हा हा रात्रभर जागून काढतो आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा सखी मीनाक्षी हॉलमध्ये उभे असतात आणि कान्हा सखीला विचारतो, आता तरी सांगा तुम्ही कोणता खेळ खेळणार आहे? आणि तेवढ्यात तेजस्विनी जिन्यावरून खाली उतरते आणि ती डायरेक्ट सखीला विचारते, बोल कोणता खेळ खेळायचा आहे? हे ऐकून सखीला आश्चर्यच वाटतं आणि सखी विचारते, तुला कसं कळलं की मी आज तुझ्याबरोबर एखादा खेळ खेळणार आहे? कान्हा तेजस्विनीकडे पाहतो, हे काय करताय? आणि आता तेजस्विनीला प्रश्न पडतो की आता सखीला काय उत्तर द्यायचं. आणि मग तेजस्विनी मनस्विनी स्टाईलमध्ये हसते आणि म्हणते, आय गेस वर्क केलं मी, कारण तशी पण तू काय अजून मोठी झालेली नाही आहे, म्हणून तू काहीतरी खेळ खेळणार हे मला माहीतच होतं. आणि लगेच सरकार म्हणजेच तेजस्विनी कान्हाला म्हणते, तुला काय सांगते मी, तू तरी कुठे मोठा झालाय, तू सुद्धा तिच्यासारखाच बालिश आहे. सरकार म्हणते, कसं आहे ना सखी, मी तुला पूर्ण ओळखलंय, तुला काही कामधंदा तर नाही आहे, दिवसभर काय खेळायचं नाही खेळायचं एवढाच विचार तू करत असतेस, म्हणून मी गेस केलं की तुला माझ्याबरोबर एखादा खेळ खेळायचा आहे, म्हणून मी तुला विचारलं की बोला कोणता खेळ खेळायचा आहे. आणि मी खरोखर ओळखलं, माझं गेसवर्क आज कामाला आलं. सखीला तर हे पटत नाही, पण सखी म्हणते, ठीक आहे, मानलं मी की तू गेस केलं की तुला माझ्याशी कोणता तरी खेळ खेळायचा आहे. चल, आज आपण आहे ना असा एक खेळ खेळणार आहोत जो तुला खूप आवडेल. तेजस्विनी आणि कान्हाला हाच प्रश्न पडतो की नेमका कोणता खेळ खेळायचा आहे. आणि तेवढ्यात चक्क परशुराम आणि गौतम तेथे कॅरम बोर्ड घेऊन येतात. तेजस्विनी आणि कान्हाला समजतं की सखी मनस्विनीबरोबर कॅरमचा खेळ खेळणार आहे. सखी म्हणते, तू माझ्याबरोबर कॅरमचा एक डाव खेळायचा, आपण दोघे एक गेम खेळणार आहोत. तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो. तेजस्विनी विचार करते, अरे देवा, सखीला माझ्याबरोबर कॅरम खेळायचं आहे, कारण तिला माहिती आहे की मी म्हणजे तेजस्विनी कॅरममध्ये चॅम्पियन आहे आणि मनस्विनीला कॅरम बिलकुल खेळता येत नाही. पण मला आता जाणून बुजून वाईट खेळावं लागेल, चुकीचं खेळावं लागेल आणि हरावं लागेल. पण माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की मी ठरवून सुद्धा कॅरम वाईट खेळू शकत नाही. कॅरम पाहताच माझी बोटं आपोआप चालू लागतात आणि मी जिंकते, कुणालाही मी हरू शकते. आता काय करू? नाही 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 नाही, मी स्वतःला नाही थांबू शकणार, मी खेळायलाच नकार देते. असा विचार करून तेजस्विनी म्हणते, नो वेज, मला हा गेम नाही खेळायचा आहे, कारण मी तुझ्या आईसारखी एक्सपर्ट नाही आहे, मला कॅरम नीट खेळता येत नाही, त्यामुळे तूच खेळ, कारण
जर मी या गेममध्ये तुझ्या विरुद्ध खेळले तर तूच जिंकशील आणि मी हरेल. सखी म्हणते, म्हणजे तू खेळण्याआधीच एवढा सगळा विचार करून ठेवलास का? कारण मला तर असं वाटायचं की सरकार प्रत्येक चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार असते. मग मी हरेल की जिंकेल याचा ती विचार करत नाही. तिला फक्त जिंकणं माहीत असतं आणि हरली तरी चालेल पण मी खेळेल असं तिचं कायम स्पिरिट असतं. पण आता सरकारचा ऑरा काय पूर्ण गेलाय कामातून. तू आधीसारखी सरकार राहिलेली नाहीये. त्यामुळे म्हणूनच तू हा खेळ खेळायला नकार देतीये. आणि कान्हा हा तेजस्वीला इशारा करतो की नका खेळू. पण तेजस्वी विचार करते, नाही नाही मला खेळावंच लागेल, नाहीतर सखीला संशय येईल की मी पळून गेले. आणि तेजस्विनी कान्हाला इशारा करते आणि सखीला म्हणते, ओके चल खेळूया. सखीला आनंद होतो. मग तेजस्विनी आणि सखी या दोघीही एकमेकींसमोर बसतात आणि कॅरमच्या खेळाला सुरुवात होणार असते. सखी सगळ्या सोंगट्या मधोमध ठेवते आणि सरकारसमोर हात झटकते. तेजस्विनी जसा काय खूप त्रास होतोय अगदी तशी सरकारची स्टाईल करते. सखी म्हणते, चल तू गेम ओपन कर. आणि मग तेजस्विनी सगळ्यात आधी स्ट्रायकर आपल्या हातात घेते. आता काय करायचं हाच प्रश्न तिच्या मनात असतो. मी जाणून बुजून वाईट खेळेल असा विचार करून ती पहिली स्ट्राईक करते. आणि पहिली स्ट्राईक अशी करते की सखी, कान्हा, परशुराम, मीनाक्षी, गौतम या सगळ्यांची तोंड उघडीच्या उघडीच राहतात. कारण पहिल्या स्ट्राईकमध्ये चारही बाजूला 4 सोंगट्या जातात. तेजस्विनी कान्हाकडे पाहते. कान्हा मनातल्या मनात विचार करतो, करा तुम्ही हेच करा, तुम्हाला दुसरं काही नाही जमायचं. आणि सखी विचारते, कसं? तुला तर कॅरम खेळता येत नाही ना, मग पहिल्या स्ट्राईकमध्ये 4ही सोंगट्या तू आतमध्ये टाकल्यास. आता या सखीला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न पडतो तेजस्विनीला. आणि तेजस्विनी ही मनस्विनी स्टाईलमध्ये म्हणते, लक लक ऑलवेज फेवर्स द ब्रेव. आणि लक आज माझी साथ देत आहे म्हणून पहिल्या स्ट्राईकमध्ये मी 4ही सोंगट्या टाकल्या. आणि तू आता सांभाळून राहा, कारण आज लक माझ्या बाजूने, त्यामुळे तू हरू शकतेस आणि मी तुला हरवणारच. सखीसुद्धा सरकारला डोळे दाखवते. कान्हा, गौतम, मीनाक्षी, परशुराम सगळे या दोघींचा खेळ पाहत असतात. आणि मग आता सरकारची स्ट्राईक करण्याची वेळ असते. सरकार यावेळेस स्ट्राईक करते, पण जाणून बुजून स्ट्रायकर ती आपल्या हातातून सोडून देते आणि जागेवर टक करते. हे पाहून कान्हा खुदू खुदू हसू लागतो आणि सरकार त्याच्यावर चिडल्याचं नाटक करते आणि विचारते, हसायला काय झालंय, दात नको दाखवू. मग सखी स्ट्रायकर आपल्या हातात घेते आणि सखी आपला गेम सुरू करते. आणि अपेक्षेप्रमाणे पहिल्या स्ट्राईकमध्ये 1-2, दुसऱ्या स्ट्राईकमध्ये 1-2 असा सखीचा खेळ सुरू असतो. आणि कान्हा वो वो अशी वेगळे आवाज काढत असतो. मीनाक्षी, परशुराम सगळे खूप खुश असतात. मग कधी सरकारचा चान्स येतो, कधी सखीचा चान्स येतो. परंतु तेजस्विनी ही जाणून बुजून प्रत्येक वेळेस स्ट्रायकर नीट स्ट्राईक करतच नाही आणि कॅरमला आपलं बोट मारते, कधी स्ट्रायकर हळूच मारते. हे पाहून सखीला संशय येत असतो. कान्हा मात्र हसत असतो, हे काय येत नाही मनस्वीला, हो. आणि सरकार म्हणते, दात नको काढू, नाहीतर तुझे सगळे दात आहे ना घशात घालेल. हसायला काय झालंय, खूप दिवसांपासून मी प्रॅक्टिस केली नाही ना, म्हणून मला नीट खेळता येत नाहीये. परंतु सखी मात्र तेजस्विनीकडे संशयाने पाहत असते. पहिल्या स्ट्राईकमध्ये हिने एकाच वेळेस 4 सोंगट्या आतमध्ये घातल्या आणि आता मात्र तिला नीट स्ट्राईक सुद्धा करता येत नाहीये. कुछ तो गडबड है असं सखीला वाटतं. सखी आपला आपला गेम खेळत असते, स्ट्राईक करत असते. आणि तेजस्विनी जाणून बुजून प्रत्येक स्ट्राईकच्या वेळेस चुकीची स्ट्राईक करते, मग एकही सोंगटी आतमध्ये जात नाही. त्यामुळे सखीला संशय येतो आणि सखी चिडून विचारते, तू हे सगळं जाणून बुजून करतेस का? म्हणजे प्रत्येक वेळेस तुझा स्ट्रायकर तुझ्या हातातून निसटतोय, असं प्रत्येक वेळेस कसं होऊ शकतं? खेळायचं तर नीट खेळ, उगाच नाटकं करू नकोस. तेजस्विनी खूप घाबरते. कान्हाला सुद्धा भीती वाटते. आणि मग तेजस्विनी सरकार स्टाईलमध्ये म्हणते, मी काय नाटक करत नाहीये, तुला सांगितलं ना प्रॅक्टिस राहिलेली नाहीये म्हणून मला नीट खेळता येत नाही, उगाच माझ्यावर कसलेही आरोप लावू नकोस. सखी खूप चिडते आणि मग तेजस्विनी आपली पुढची स्ट्राईक करते आणि यावेळेस मात्र ती प्रॉपर खेळते. 1-2 सोंगट्या तिच्या जातात आणि सखीला आता आश्चर्य वाटतं की मी सरकारला हटकलं आणि त्यानंतर मात्र ती चांगलं खेळायला लागली आहे, पुन्हा एकदा चांगली स्ट्राईक करायला लागली आहे.
आणि आता मग शेवटचा डाव बाकी असतो. यामध्ये 2 सोंगट्या असतात, एक सखीची आणि एक सरकारची. आणि ज्याची सोंगटी आतमध्ये जाईल तो जिंकणार असतो आणि सरकारचा स्ट्राईक करण्याची वेळ असते. म्हणजे आता सरकारच्या हातात आहे की कोण जिंकणार आणि कोण हरणार. आणि तेजस्विनी येथेच मोठी चूक करते. तेजस्विनीला असं वाटतं की मी सखीची सोंगटी आतमध्ये टाकते म्हणजे सखी जिंकेल आणि मला असं दाखवून देता येईल की सखी ही जिंकली आहे आणि मला नीट खेळता येत नाही आहे. आणि हीच सगळ्यात मोठी चूक तिच्या हातून घडणार असते. ती चक्क जाणून बुजून सखीची जी सोंगटी असते ती आतमध्ये टाकते. कान्हा, परशुराम, गौतम, मीनाक्षी सगळे खूप खुश होतात, आनंदाने टाळ्या वाजू लागतात. ए सखी जिंकली, सखी जिंकली. आणि कान्हा हा खूप खुश होतो. सरकार चिडून म्हणते, बॅड लक, आज मी जास्त चांगलं खेळत होते पण सखीचं लक चांगलं होतं त्यामुळे माझ्याकडून चुकून सखीची सोंगटी आतमध्ये गेली, नाहीतर आज मीच जिंकले असते. बेटर लक नेक्स्ट टाइम, पुढच्या वेळेस मीच नक्की जिंकेल. आणि सरकारला असं वाटतं, तेजस्विनीला असं वाटतं की तिचं काम झालंय, पण सखी चक्क जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. सखी अशा जोरजोरात टाळ्या का वाजवतीये हे तेजस्विनी, कान्हा कोणालाच समजत नाही. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि मग सखी म्हणते, वाव, कधी प्रॅक्टिस केली तू? तू इतकी परफेक्ट कधी झालीस कॅरममध्ये? तेजस्विनी तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते. कान्हाला काही कळतच नाही. आणि सखी म्हणते, तसं तर टेक्निकली तू हरली आहे, परंतु हरण्यासुद्धा तू परफेक्शन आणलंय. तुला काय वाटलं, तू माझी सोंगठी आतमध्ये टाकली म्हणून मला असं वाटेल की तू ती चुकून टाकली आहे? तेजस्विनी उत्तर देते, हो मग चुकूनच झालंय ते. मी जाणून बुजून तुझी सोंगठी आतमध्ये टाकून तुला का जिंकून देईल? सरकार कधीच हरत नाही हे लक्षात ठेव. परंतु सखीला पूर्ण संशय आलेला असतो. सखी म्हणते, चल आता खूप झाला तुझा पोरखेळ, आता मला सॅलॉनला जायचंय. असं म्हणून सरकार आपल्या जागेवर उभी राहते आणि तोऱ्यात सॅलॉनला निघून जाते. सखी तिच्या मागे मागे जाते आणि तेजस्विनी निघून गेलेली असते. मीनाक्षी विचारते, काय झालं सखी, हा खेळ खेळण्यामागे तुझा काय उद्देश होता? आणि तेवढ्या सखी म्हणते, मला मनस्विनीमध्ये माझ्या आईची झलक मिळाली आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. सखी सांगते, माझी गट फिलिंग सांगतेय की ही सरकार नाहीये, ही माझी आई तेजस्विनी आहे. कान्हाला जबर धक्का बसलेला असतो की एवढं करून सुद्धा शेवटी सखीला संशय आलाच. मीनाक्षी, परशुराम, गौतमला काही कळतच नाही की सखी असं का बोलतीये. आता मनस्विनी गेम हरलीये तरी सुद्धा ही माझी आई तेजस्विनी आहे असं सखीला का वाटतंय, हाच प्रश्न तिला पडतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. सखीने खेळलेला हा कॅरमचा खेळ सखीच्या प्रश्नांची उत्तरं देऊन गेलाय. सखीला आता असं वाटायला लागलंय की मनस्विनी ही मनस्विनी नाहीये, तिची आई तेजस्विनी आहे. आणि आता सखीला जे काही वाटतंय ते खरंच आहे. पण हा लपंडाव कधी संपणार हे पाहायला मजा येईल. आणि लवकरच हा लपंडाव संपणार आहे, कारण पुढच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येतील. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, कान्हा कुल्फीच्या रूममध्ये येईल आणि कुल्फी त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर काढलेलं पांडुरंगाचं चित्र दाखवणार. हे चित्र पाहून कान्हा खूप खुश होईल आणि म्हणेल, पांडुरंगा, आता तरी ते प्रॉपर्टीचे पेपर्स लवकरात लवकर मिळू दे. हे कुल्फी ऐकणार आणि कुल्फी विचारेल, प्रॉपर्टीचे पेपर्स? कान्हा म्हणेल, हो, आम्ही तेच शोधतोय. आणि इकडे सखीला न शोधता अशी एक गोष्ट सापडणार ज्यामुळे तिला जबर धक्का बसेल. फ्रेंड्स, तुम्हाला आठवतच असेल, कान्हाने तेजस्विनीच्या बोटातील रिंग त्याच्या बुटामध्ये, सॉक्समध्ये लपून ठेवली होती. आणि सखी कदाचित त्याचे सॉक्स धुण्यासाठी काढत असेल तेव्हा या सॉक्समध्ये काहीतरी आहे हे तिला कळणार. आणि जेव्हा ती या सॉक्समध्ये शोधेल तेव्हा तिला चक्क तेजस्विनीची रिंग सापडणार. ही रिंग पाहून तिला जबर धक्का बसेल. लगेच ती आपल्या आईचे जुने फोटो काढून पाहिल आणि या फोटोंमध्ये तिला ही रिंग दिसेल. आणि सखीला प्रश्न पडणार की माझ्या आईची रिंग कान्हाकडे कशी? आणि इकडे कुल्फी ही चक्क कान्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवणार. ज्या पेपर्सवर तिने पांडुरंगाचं चित्र काढलंय ते पेपर्स म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे हे ती कान्हाला दाखवेल. आणि हे प्रॉपर्टीचे पेपर्स पाहून कान्हाला जबर धक्का बसणार.
कान्हा आनंदाने धावत पळत आपल्या रूममध्ये येईल आणि सखीला सांगेल, सखी प्रॉपर्टीचे पेपर्स सापडलेत. आणि तेवढ्यात सखी त्याला आपल्या आईची अंगठी दाखवणार आणि त्याला जाब विचारणार, माझ्या आईची अंगठी तुझ्याकडे कशी? सखीला ही अंगठी सापडली आहे हे पाहून कान्हाला जबर धक्का बसेल आणि सखी त्याला जाब विचारणार, कान्हा आता तू कोणता लपंडाव खेळतोय, मला खरं खरं सांग. मग आता प्रॉपर्टीचे पेपर सापडल्यानंतर कान्हा सखीला या लपंडावाबद्दल सांगणार होता. मग तो सखीला सगळं खरं सांगेल का? तेजस्विनी आणि सखीची भेट होईल का? मायलेकीची भेट होईल का? हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.